पद्माळे गावी बोलेरो पिकअप गाडीच्या चाकाखाली चिरडून 1 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। या प्रकरणी अनिल प्रवीण पवार वर्ष 35 यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अपघात करणारा बोलेरो पिकअप चालक कैलास प्रकाश रोकडे वर्ष 35 राहणार बही तालुका वाळवा याच्यावर गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील साखरी येथील असून ते ऊसतोडीचे काम करतात। ऊसतोडीसाठी ते सध्या मौजे डिग्रजमध्ये आपली पत्नी आणि मुलांसोबत राहण्यास आहेत। 27 नोव्हेंबर रोजी पद्माळे गावच्या हद्दीत आकाश तानाजी जाधव यांच्या शेतात फिर्यादी आणि त्यांची पत्नी योगिता ऊसतोडी करता गेले असता फिर्यादी यांची मुले आणि इतर टोळीतील लोकांची मुले शेताच्या कडेला नारळाच्या झाडाखाली खेळत बसली होती। दुपारी 4:45 वाजण्याच्या सुमारास MH13 AX 7666 बोलेरो पिकअप गाडीवरील चालक कैलास रोकडे यांनी उसाच्या वाड्याने भरलेले वाहन शेताच्या कडेला असलेल्या रस्त्याने भरधाव वेगात घेऊन निघाला असता फिर्यादी यांची 1 वर्षाची मुलगी दिदी पवार हिचे अंगावरून बोलेरो पिकअप गाडीचे चाक गेले आणि त्यात ती गंभीर जखमी होऊन मयत झाली। म्हणून फिर्यादी यांनी बोलेरो पिकअप गाडीवरील चालक कैलास रोकडे याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर पोलीस पुढील तपास करत आहेत।